नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये उलट्या जुलाबांची साथ येत असते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये अतिसार, लूज मोशन्स, डायरिया या आजाराविषयी जाणून घेणार आहोत। काहींना हा ॲक्यूट प्रॉब्लेम असतो, म्हणजे कधीतरी काही खाण्यापिण्यात बदल झाला तर जुलाब होतात, पण काही जणांमध्ये हा क्रॉनिक प्रॉब्लेम असतो, म्हणजे बऱ्याच वर्षापासून त्यांना जुलाब होण्याचा त्रास, वारंवार जुलाब होणे असा त्रास असू शकते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये ह्या लूज मोशन या आजाराविषयी जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला हा जर क्रॉनिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कोणती होमिओपॅथिक औषधं घेऊ शकता हे सुद्धा पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। आता लूज मोशन कशामुळे होतात तर कोणत्याही प्रकारचं व्हायरल, बॅक्टेरियल, पॅरासायटिकल इन्फेक्शन झालं तर लूज मोशन्स होतात। आता हे सध्या पावसाळ्यात काय होतं, पावसाळ्यात माशा खूप जास्त येतात, त्याच्यामुळे कोणत्याही दूषित अन्न पदार्थ किंवा दूषित पाण्यामुळे हे इन्फेक्शन फार पटकन आपल्याला होतं। आणि त्याच्याबरोबर काय होतं, आणखी दुसरी कारणं काय असतात की काही पोटाचे आजार आहेत ज्याच्यामध्ये इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, क्रॉन्स डिसीज आहे, याच्यामध्ये पेशंटला वारंवार लूज मोशन्स होणे किंवा कॉन्स्टिपेशन अल्टरनेट्स विथ डायरिया, म्हणजे कधी कधी बद्धकोष्ठता असतात, कधी कधी लूज मोशनचा त्रास होतो, असा हा क्रॉनिक प्रॉब्लेम किंवा लॉंग टाईमपासून हा त्रास असू शकतो। त्याच्यानंतर आहे तुम्हाला काही जणांना दूध किंवा दुधाचे पदार्थ खाल्ल्यानंतर लूज मोशन्स खूप जास्त होतात। त्याच्याबरोबर काहींना ग्लुटीन या अन्न पदार्थाची जर ॲलर्जी असेल त्याने सुद्धा लूज मोशन वारंवार होण्याचा त्रास होऊ शकतो। अशी ही वेगवेगळी कारणं आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पावसाळ्यात स्पेशली बाहेरचं अन्नपदार्थ खाऊ नका किंवा कारण बाहेर खूप जास्त माशा असतात आणि त्याच्यामुळे हे व्हायरल, बॅक्टेरियल इन्फेक्शन फार पटकन होऊ शकतो। त्याच्याबरोबर पाणी सुद्धा उकळून घेणे, अन्नपदार्थ चांगलं शिजवून घेणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि समजा लूज मोशनचा त्रास झाला तर त्याच्यात सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे डिहायड्रेशन होऊन द्यायचं नाही। पाणीचा इंटेक जो आहे तो भरपूर असला पाहिजे। मग पाणी तुम्ही कोणत्याही स्वरूपात घ्या, लिंबू पाणी आहे, कोणत्याही स्वरूपात, ज्याच्यामुळे पाण्याचा इंटेक जास्त ठेवायचा, त्याच्यामुळे डिहायड्रेशन जे आहे ते होणार नाही। आता आपण पाहूया की कोणती होमिओपॅथिक औषध आहे जे तुम्ही लूज मोशन झाल्यानंतर घेऊ शकता। तर पहिलं औषध आहे ॲलोसक्रोटिना 30। हे औषध तुम्हाला जर काही खाल्ल्यानंतर सुद्धा किंवा काही प्यायल्यानंतर सुद्धा खूप जास्त प्रमाणात जुलाब होत आहेत, असा त्रास होतो, पोटामध्ये कळ येते, क्रॅम्पिंग पेन आहे, पोटामध्ये गॅसेस होणे आहे, ब्लॉटिंग होतं एकदम, आणि वारंवार लूज मोशन्स होत आहेत, कंटिन्युअसली जुलाब चालूच आहेत, तर अशा वेळेला तुम्ही ॲलोसक्रोटिना 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। हे तुम्ही 3 थेंब सकाळी आणि 3 थेंब रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून हे औषध घेऊ शकता। नंबर 2चं औषध आहे क्रोटॉन टिक 30। याच्यामध्ये तुम्हाला फोर्सफुली खूप जास्त प्रमाणात लूज मोशन्स होत आहेत, कधी कधी हिरव्या रंगाचे जुलाब होत असतील असा त्रास आहे, तर अशा वेळेला तुम्ही क्रोटॉन टिक, आणि त्याच्याबरोबर गॅसेसही खूप जास्त होतात, गॅस जास्त प्रमाणात पास होतो आणि हिरव्या रंगाचे जुलाब होत असतील तर अशा वेळेला तुम्ही क्रोटॉन टिक 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी, 3 थेंब रात्री, दिवसातून 2 वेळा घेऊ शकता, 1 चमचा पाण्यात मिक्स करून हे औषध घेऊ शकता। नंबर 3चं औषध आहे अर्सेनिक अल्बम 30। याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला फूड पॉयझनिंग झालंय, कधीतरी काही खाण्यापिण्यामध्ये बदल झालाय आणि त्याच्यामुळे जुलाब सुरू झालेत आणि जुलाबांबरोबरच उलटीसारखं वाटते, उलट्याही होत आहेत, तर अशा वेळेला तुम्ही अर्सेनिक अल्बम 30 हे औषध घेऊ शकता। हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी, 3 थेंब रात्री, असं दिवसातून 2 वेळा, आणि जर त्याची म्हणजे जुलाब खूप जास्त प्रमाणात होत असेल, उलट्या जास्त होत असेल तर हे औषध तुम्ही 3 थेंब दिवसातून 3 वेळा सुद्धा घेऊ शकता, डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकताय। नंबर 4चं औषध आहे पोडोफायलम 30। आता याच्यामध्ये तुम्हाला काही आंबट फळं खाल्ली की जुलाब होण्याचा त्रास होतो किंवा दुधाचे पदार्थ घेतल्यानंतर लगेच जुलाब होतात असा त्रास आहे, कधी कधी पिवळसर हिरव्या रंगाचे जुलाब होत असतील तर अशा वेळेला तुम्ही पोडोफायलम 30 हे घेऊ शकता औषध। हे औषध सुद्धा तुम्ही 3 थेंब सकाळी, 3 थेंब रात्री, डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकता। अशी बरीच औषधं आहेत जी लूज मोशनसाठी दिली जातात। तुम्हाला काही स्पेसिफिक त्रास असेल किंवा तुम्हाला लॉंग टाईम पासून जर लूज मोशनचा त्रास असेल, क्रॉनिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं घेऊ शकता। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टे सेफ, स्टे हेल्दी। थँक्यू।